महाराष्ट्रात एक असं मंदिर आहे जिथे फक्त भक्तच नाही तर वर्षातून काही दिवस स्वतः सूर्यदेवही देवीच्या चरणी नतमस्तक होतात। एक असं मंदिर जे तब्बल हजारो वर्षांपासून श्रद्धा, शक्ती आणि चमत्काराचं केंद्र बनून उभं आहे। तर हॅलो मंडळी, नमस्कार। आज आपण जाणून घेणार आहोत भारतातील सर्वात जागृत शक्तिपीठांपैकी एक कोल्हापूरचं श्री महालक्ष्मी मंदिर। पण काही प्रश्न आजही अनेकांच्या मनात आहेत, जसे की का हे मंदिर एवढं विशेष आहे, असं का मानलं जातं की देवी इथे स्वतः वास्तव्य करते, आणि या मंदिरात असं काय रहस्य आहे की ज्यामुळे वारंवार लोक इथे येतात। या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये तर आहेच, पण या व्यतिरिक्त इथे कसं पोहोचायचं, काय बघायचं, कुठे राहायचं, खायची प्यायची सोय काय आणि प्रो टिप्स हे सगळं कव्हर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग अजिबात वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। महालक्ष्मीचा उदो उदो। तर मित्रांनो, भारतात देवीची अनेक शक्तिपीठं आहेत, पण हे कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर त्यातलं प्रमुख पीठ मानलं जातं। सतीचे नेत्र इथे पडले असल्यामुळे हे 3.5 शक्तिपीठांपैकी अत्यंत विशेष पीठ आहे। या व्यतिरिक्त एक विशेष गोष्ट म्हणजे या देवीला महालक्ष्मी म्हणून ओळखलं जात नाही, तर करवीर निवासिनी अंबाबाई म्हणून ओळखलं जातं। आता असं का, तर याची एक इंटरेस्टिंग कथा आहे। पूर्वी या भागात एक अत्यंत बलाढ्य राक्षस राज्य करत होता, ज्याचं नाव होतं कोल्हासूर। तो प्रचंड शक्तिशाली होता। त्याने कठोर तपश्चर्या करून वरदान मिळवलं होतं आणि हळूहळू त्याचा अहंकार वाढू लागला। लोकांवर अत्याचार वाढू लागले, देवांनाही त्रास होऊ लागला। तेव्हा सर्व देवांनी एकत्र येऊन आदिशक्तीकडे प्रार्थना केली, माते आता तुम्हीच काहीतरी करा। आणि त्यानंतर देवीने धारण केलं एक तेजस्वी रूप, महालक्ष्मीचं रूप। देवी आणि कोल्हासूर यांच्यात प्रचंड युद्ध झालं। अनेक दिवस हे युद्ध चाललं आणि शेवटी देवीने कोल्हासुराचा वध केला। मृत्यूच्या वेळी कोल्हासुराने देवीकडे एक विनंती केली, माते माझ्या नावाने हा प्रदेश ओळखला जावा। देवीने ही विनंती मान्य केली आणि म्हणूनच पुढे या भूमीला नाव मिळालं कोल्हापूर। पण ही कथा इथेच संपत नाही। कोल्हासुराचा वध केल्यानंतर देवीने इथेच वास्तव्य केलं, म्हणूनच या देवीला करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी असं म्हणतात, म्हणजेच करवीर भूमीत कायमस्वरूपी वास्तव्य करणारी देवी। आणि याचमुळे अनेक भक्तांचं असं मत आहे की इथे फक्त मूर्ती नाही तर साक्षात देवीचा वास आहे। पण आता प्रश्न असा पडतो की हे मंदिर नेमकं किती जुनं आहे। तर संशोधकांच्या मते चालुक्य राजा कर्णदेव यांनी 7व्या शतकात याचं बांधकाम केलं, तर शिलाहार राजांच्या काळात म्हणजेच 9व्या शतकात याचा जीर्णोद्धार झाला। पुढे अनेक राजांनी मंदिराचा विस्तार केला। आणि इथले एक इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणजे मुघलांनी जेव्हा हे मंदिर नष्ट करण्याचा प्रयत्न केला तेव्हा इथल्या पुजाऱ्यांनी इथली मूर्ती लपवून ठेवली आणि संभाजी महाराजांच्या काळात या मंदिराचा पुनरुद्धार झाला। छत्रपतींच्या काळात या मंदिराला विशेष महत्त्व होतं। मराठा राजवटीत अंबाबाईला राजमाता मानलं जातं। अनेक राजे युद्धावर जाण्यापूर्वी देवीचे दर्शन घेत असत, कारण श्रद्धा अशी होती की देवीचा आशीर्वाद असेल तर विजय नक्कीच। असो तर मित्रांनो, या मंदिराचं खरं गूढ तर आता सुरू होतं, कारण हे मंदिर फक्त श्रद्धेचं ठिकाण नाही तर एन्शंट इंडियन आर्किटेक्चर, ॲस्ट्रॉनॉमी आणि स्पिरिच्युअलिटीचं एक अप्रतिम उदाहरण आहे। मंदिर परिसरात एंट्री करायला 4 दरवाजे आहेत। पहिला पूर्व दरवाजा, दुसरा पश्चिम दरवाजा, तिसरा उत्तर दरवाजा आणि चौथा दक्षिण दरवाजा। यातील पश्चिम द्वार हे महाद्वार आहे। 12व्या शतकात हे बांधलं गेलं असं मानलं जातं। इथून मंदिर परिसरात प्रवेश करताच सर्वात आधी जाणवते ती एक वेगळीच ऊर्जा। वाटेत तुम्हाला ओटीचे, साडीचे आणि काही इतर दुकानं लागतील। समोरच चप्पल स्टँड आणि बॅग लॉकर आहेत। तिथे चपला ठेवून आम्ही पुढे निघालो। आता दर्शनासाठी 2 रांगा आहेत। पहिली मुख्य दर्शन रांग, दुसरी मुखदर्शन रांग। गर्दीनुसार इथे किती वेळ लागेल हे बघून कुठल्या रांगेत लागायचं हे तुम्ही ठरवू शकता। या रांगेतून जसे जसे तुम्ही आत जाऊ लागता तसं तसं मन नकळत शांत होत जातं। मंदिराचं बांधकाम पाहिलं तर लगेच लक्षात येतं की हे मंदिर बांधलं गेलं नाही तर घडवलं गेलं आहे। पूर्ण काळ्या दगडात बांधलेलं हे मंदिर प्राचीन हेमाडपंथी शैलीची झलक दाखवतं। ॲक्च्युली हे त्रिकूट स्टाईल मंदिर आहे, ज्यात मध्ये महालक्ष्मी मंदिर, या मंदिराच्या डाव्या बाजूला सरस्वती मंदिर आणि उजव्या बाजूला महाकाली मंदिर आहे। समोरच लाकडाचा सभामंडप आहे। शेजारीच नगारखाना आहे, जिथे आरती करताना सनई चौघडे वाजवतात। आता जर तुम्ही मंदिराकडे नीट पाहिलं तर तुम्हाला सुंदर कोरीव काम मूर्ती दिसते। यांना धार्मिक शास्त्रानुसार
64 योगिनी असं मानलं जातं आणि त्यांची वर्षातून एकदा पूजा होते. या व्यतिरिक्त यात विविध देवदेवतांच्या मूर्ती, कलाकुसर आणि पुरातन शिल्प दिसतील. आणि इथेच जाणवतं की त्या काळी फक्त श्रद्धा नव्हती, तर स्थापत्यकलेतही अविश्वसनीय प्रगती होती. आता आपण पोहोचलो आहोत या मंदिराच्या सर्वात पवित्र जागी, म्हणजेच गाभाऱ्यात. देवीचं पहिलं दर्शन होताच अनेक भक्त भावुक होतात, कारण इथली देवीची मूर्ती काहीशी वेगळी आहे. नॉर्मली अनेक मंदिरांमध्ये देवी पूर्वाभिमुख असते, पण महालक्ष्मी देवी पश्चिमाभिमुख आहे. हो, पश्चिमाभिमुख, म्हणजेच हिचं मुख पश्चिमेकडे आहे. आणि मला इथे अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते. बऱ्याच लोकांना ही महालक्ष्मी विष्णुपत्नी आहे असं वाटतं, पण इथल्या पुजाऱ्यांनुसार ही विष्णुपत्नी किंवा शिवपत्नी आहे असं नाही, तर ही आदिशक्ती आहे, जिच्यापासून बाकीचे रूप अवतरित झाले आहेत. आत देवीची सुमारे 3 फूट उंच काळ्या पाषाणातील मूर्ती, अत्यंत आकर्षक दागिने, मुकुट आणि राजमातेसारखं तेज घेऊन विराजमान आहे. तिच्या हातांमध्ये विविध प्रतीकं आहेत, जी फक्त संपत्ती नाही, तर संरक्षण, शक्ती आणि विश्वव्यवस्थेचं प्रतीक मानली जातात. अनेक भक्तांचं म्हणणं आहे, देवीच्या डोळ्यात काही सेकंद पाहिलं की मन आपोआप शांत होतं. पण आता येते या मंदिरातील सगळ्यात अद्भुत गोष्ट, ती म्हणजे हजारो वर्षांपूर्वी बांधलेल्या या मंदिरात सूर्याची किरणं काही विशिष्ट दिवस एकदम अचूक पद्धतीने या मूर्तीवर पडतात, आणि तेही काही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी शिवाय. आणि या अद्भुत उत्सवाला म्हणतात किरणोत्सव. दरवर्षी नोव्हेंबर 9 ते नोव्हेंबर 11 आणि जानेवारी 31 ते फेब्रुवारी 2 या दरम्यान सूर्यास्ताच्या वेळी सूर्यकिरण मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत येतात आणि अगदी अचूकपणे सुरुवातीला देवीच्या चरणांवर, नंतर मध्यभागावर आणि शेवटी मुखावर पडतात. हे फक्त पाहणं नाही, तर अनुभवणं असतं, आणि याचसाठी आजही हजारो भक्त इथे येतात. आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे बरेच लोक तिरुपती बालाजीच्या दर्शनानंतर इथे येतात, कारण त्यामागे एक श्रद्धा आहे. ती म्हणजे तिरुपती बालाजीचे दर्शन पूर्ण होत नाही जोपर्यंत कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन घेतलं जात नाही. आता त्यामागची कथा काय याबद्दल डिटेल्स हवे असतील तर मला कमेंट्समध्ये सांगा. आता बघूया या मेन मंदिराव्यतिरिक्त इथे काय काय बघायचं ते. पहिलं, श्री महाकाली मंदिर. दुसरं, श्री महासरस्वती मंदिर. तिसरं, श्री यंत्रदर्शन. चौथं, दीपमाळ. याबद्दल अजून सांगायचं तर उत्सव काळात या मंदिराबाहेरील दीपमाळा अतिशय सुंदर दिसतात, आणि बरेच छोटे छोटे मंदिरं पण इथे आहेत. तिथेही नक्की भेट देऊन दर्शन घ्या. तुम्हाला अभिषेक पूजा करायची असेल तर त्याची पण छान सोय आहे इथे. शिवाय इतर पूजांची डिटेल्स हवे असतील तर तुम्ही या मंदिर संस्थांच्या ऑफिशियल साईटवर जाऊन चेक करू शकता. याची डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेच आहे. आता इथे पोहोचायचं कसं याबद्दल बोलायचं तर कोल्हापूरला MSRTC बसस्टँड सोबतच रेल्वे स्टेशन आणि एअरपोर्ट पण आहे. त्यामुळे तुमच्या सोयीनुसार बस, रेल्वे किंवा फ्लाईटने इथे पोहोचा. शिवाय इंटरनल ट्रान्सपोर्टसाठी इथे बसेस आहेत, पण त्यांच्यासाठी जर तुम्हाला थांबायचं नसेल तर इथे ऑटो किंवा टॅक्सी तर आहे. आणि जर तुम्ही कारने येणार असाल तर या मंदिर परिसरात भरपूर कार पार्किंग अवेलेबल आहे, तर पार्किंगचा तर काही इश्यू नाही. आता राहायचं कुठे याबद्दल बोलायचं तर कोल्हापूर संस्थांची धर्मशाळा आहे. याचं बुकिंग तुम्ही या यात्राधाम साईटवरून करू शकता, आणि याची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. शिवाय जवळपास भरपूर हॉटेल्स आणि रूम्स पण अवेलेबल असतात. डायरेक्ट जाऊन तुमच्या चॉईसनुसार तुम्ही सिलेक्ट करून इथे स्टे करू शकता. आता मेन पोटापाण्याचं काय तर मंदिराच्या थोडंच समोर महालक्ष्मी मंदिर संस्थांचंच श्री महालक्ष्मी अन्नछत्र तुम्हाला दिसेल. हे मोफत अन्नछत्र आहे. याचं टायमिंग दुपारी 12 ते 3 असं आहे. याचे कुपन तुम्हाला मंदिर परिसरातच मिळते. आणि या व्यतिरिक्त कोल्हापूर तर खाजगीसाठी फेमस आहेच, त्यामुळे या रिलेटेड डिटेल्स तुम्हाला मी कोल्हापूर स्पेशल या व्हिडिओमध्ये घेऊन येतो. सो स्टे ट्यून. आणि या मंदिर परिसरात तुम्हाला भरपूर दुकानं, स्टॉल्स दिसतील. त्यात प्रसाद, दागिने, पूजा साहित्य आणि इतर बऱ्याच गोष्टी तुम्हाला दिसतील. शिवाय इथे कोल्हापुरी चपलेचे पण दुकान आहे. तुमच्या चॉईसनुसार तुम्ही इथे शॉपिंग करू शकता. आता काही टिप्स. तर पहिली, दर्शनासाठी योग्य वेळ कुठली? जर तुम्हाला शांत दर्शन हवं असेल तर तुम्ही सकाळी या, कारण ती वेळ बेस्ट. उत्सव, नवरात्र, शुक्रवार आणि काही विशेष दिवसांमध्ये फार गर्दी असते, त्यामुळे तसं प्लॅनिंग करून या. दुसरी, जमल्यास आरतीच्या वेळी उपस्थित राहण्याचा प्रयत्न करा, कारण त्यावेळेची ऊर्जा काही वेगळीच असते. तिसरी, घाई करू नका. आजकाल आपण फोटो, व्हिडिओ, सोशल मीडियामध्ये इतके व्यस्त असतो की 2 मिनिटं शांत उभं राहणं पण विसरून जातो. त्यामुळे इथे 2 मिनिटं शांत उभं राहा. कदाचित तुम्हालाही काहीतरी वेगळं जाणवेल. तर मित्रांनो, आता थोडक्यात सांगायचं तर महालक्ष्मी मंदिर हे फक्त दगडांनी बांधलेलं मंदिर नाही,
तर ही एक श्रद्धेची परंपरा आहे आणि याचमुळे हजारो वर्षांपासून कोट्यावधी लोक इथे येतात. कोणी इच्छा घेऊन, कोणी संकट घेऊन, तर कोणी फक्त मन शांत करायला. आणि प्रत्येकजण नक्की काहीतरी परत घेऊन जातो. कोणी आशा, कोणी मनाची ताकद, तर कोणी मनशांती. आणि याचमुळे या देवीला फक्त महालक्ष्मी म्हणत नाही, तर आपली अंबाबाई असं म्हणतात. तुम्ही जर या मंदिरात गेला असाल तर तुमचा अनुभव कसा होता हे मला कमेंट्समध्ये सांगा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. आणि तुमचे काही प्रश्न असतील किंवा काही टिप्पणी असेल तर तेही मला कमेंट्समध्ये सांगा. आणि अशा टेम्पल आणि ट्रॅव्हल व्हिडिओजसाठी कार्तिक न्यूजला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू पुढच्या गुरुवारी. तोपर्यंत जय अंबाबाई.